नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. पेडगावचं मैदान येत्या 3 दिवसावरती आलं आहे. प्रेक्षकांची आता आतुरता वाढली आहे, कारण अनेक रथी, महारथी, टॉपचे नंदी, टॉपच्या जोड्या आपल्या या मैदानात दिसणार आहेत. चला तर बघूया या मैदानातील 85 ते 90% जवळजवळ मित्रांनो हे पैरे आपल्या या मैदानात दिसू शकतात. त्याच्या आधी मित्रांनो या मैदानातील पहिलाच एक फिक्स झालेला तुम्हाला पैरा सांगतो. जगदीश बापू शिंदे, उरली देवाची, ओमकारदा यांचा काळीज, पिस्टन 22-11 नक्की कोणासोबत, तर सूरज पैलवान, आवारवाडी यांचा आदत किंग वादल शेट आणि पिस्टन हा पायरा मित्रांनो जवळजवळ फिक्स झाला आहे. येत्या 22 तारखेला मित्रांनो हा जोड आपल्याला पाळताना दिसेल. आदत मैदानात आपला पिस्टन पाळताना दिसणार आहे. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉपचा पायरा म्हणजे हा सुद्धा पायरा जवळजवळ फिक्सच मित्रांनो असू शकतो. निमगावकरांचा सावकार आणि किरणप्पा शाळगाव यांचा रायना हा सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानात पाळताना दिसू शकतो. त्याच्यानंतर पैलवान अभिजित भैया पवार व स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्या या मैदानामध्ये दिसण्याची 90% शक्यता आहे. मागच्या वर्षी हा जोड पाळला होता, खूप सुंदर असं स्पीड लागला होता गटाला, सेमीला. त्याच्यानंतर पुढील संभावित आणि टॉप पायरा आहे घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 11-11. घोटकरांचा सर्जा आणि मल्हार 11-11 हा सुद्धा A1 टॉप जोड आपल्या या मैदानामध्ये पळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे. त्याच्यानंतर राजधानी एक्सप्रेस बलमा कोणासोबत, तर अंबरनाथकरांचा बादल आणि बलमा दोन्हीसुद्धा मजबूत शरीरयष्टी असणारी दोन नंदी आणि त्यांचा पलसुद्धा जबरदस्त हे नंदी आपल्याला दिसू शकतात या मैदानामध्ये. त्याच्यानंतर मथुरसोबत जो पाळला होता सुलतान 21-11 तो नक्की कोणासोबत, तर त्याच मैदानामध्ये कडनी पळून 1 नंबर केलेला भवानी आणि मल्हार हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला या मैदानात दिसू शकतो. तसेच मित्रांनो बकासूरच्या पायऱ्याबद्दल अजून काहीच अंदाज नाही आपला. आता गटाची चिठ्ठ्या काढतील तेव्हा पायरा समजेलच. तसेच मित्रांनो मथुरची सुद्धा चर्चा चालू आहे. थार मानकरी, रायबा किंवा मिलिंद शेठ पाटील कोसगाव यांचा भुंगाडण किंवा साखरवाडी पावऱ्या 3 नंदींपैकी एका नंदींसोबत मथुर पाळण्याची खूप जास्त शक्यता आहे. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.